मिरज तालुक्यातील हरिपूर येथील मुख्य रस्त्यावर मध्यरात्री 12च्या सुमारास तरुणावर धारधार शस्त्राने तब्बल 24 वार करत निर्घुण खून करण्यात आलाय। सूरज आलीसाब सिद्धनाथ असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। घडलेल्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। मिळालेल्या माहितीनुसार 12 तासात 7 संशयितांना ताब्यात घेतले। गाडी आडवी मारल्याच्या क्षुल्लक कारणातून हा खून झाल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे। यातील काही संशयित अल्पवयीन असल्याने रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती। मृत सूरज सिद्धनाथ हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील पवार प्लॉट परिसरात राहतो। सूरज हा सकाळी अंकली येथील वीट भट्टीवर आणि सायंकाळी हरिपूर येथे असणाऱ्या हॉटेल संगम येथे वेटरचं काम करायचा। काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सूरज हा नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये कामाला गेला होता। मध्यरात्री 11:15 ते 12:15च्या सुमारास सूरज हा त्याची दुचाकीवरून घराकडे येत होता। यावेळी काही संशयित त्याच रस्त्यावरून हरिपूरकडून सांगलीकडे दुचाकीवरून येत होते। यावेळी सूरज आणि संशयित यांच्यात गाडी आडवी मारल्याच्या क्षुल्लक कारणातून वाद झाला। यावेळी त्याच्या गळ्यावर, छातीवर, पोटावर, पाठीवर धारधार शस्त्राने वार करण्यात आले। तो गंभीर जखमी झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात स्वतःला वाचवण्यासाठी सूरज हा हरिपूरच्या दिशेने पळू लागला। काही अंतरावर असणाऱ्या एका घराच्या गेटसमोर तो कोसळला। त्या ठिकाणीही हल्लेखोरांनी वार केलेत। वार वर्मी असल्याने अतिरक्तस्रावाने सूरजचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान सूरज याच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकही धावलं। सूरज याच्यावर 24 वार झालेत। पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार तातडीने 7 संशयितांना ताब्यात घेतले। त्यांनी खुनाची कबुलीही दिल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय।